दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार वेळ लागत नाही. स्वतःशीच सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्याच माणसांजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षाही कठीण. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नये आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नये. वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी लागते. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. तुम्ही किती पण हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाही. एक अपेक्षा असते जी कुणाकडून संतुष्ट होत नाही आणि एक संतुष्टी असते जी कुणाकडून अपेक्षा करीत नाही. सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी राहाल. जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ नाही देत. योग्य वेळ कधीच येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून योग्य वेळ निर्माण करा आणि उडी टाका. आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे. शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठे सोबत नेता येणार. वेळेला महत्त्व द्या, परंतु जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तर तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळच असते. प्रचंड संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच आहे महाभारत पाहायला. हास्यामागे जो आपलं दुःख लपवू शकतो तोच खऱ्या आयुष्यातला अभिनेता. आपल्याला जाणवलं आपली वेळ खराब आहे तर कोणाला काही प्रतिक्रिया न देता आपण आपल्या कामात गुंग होणे उत्तम. प्रत्येक माणसाचे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाची सहनशक्ती, धैर्य यांची परीक्षा घेत असते.